एका खास भाषेत. आणि आज आपण त्याच वैश्विक भाषेबद्दल बोलणार आहोत. अभियांत्रिकी आरेखन म्हणजेच इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आणि हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे नाही का? विचार करा, एखादी 3D वस्तू म्हणजे जिला लांबी, रुंदी, उंची सगळं आहे, तिला एका सपाट 2D कागदावर अचूकपणे कसं दाखवणार? नुसतं बोलून किंवा लिहून तर हे काम होणार नाही. आणि बरोबर इथेच इंजिनिअरिंग ड्रॉइंगची जादू सुरू होते. बघा, ह्याला फक्त एक शाळेतला विषय म्हणून बघू नका. ही एक एक प्रकारे एक वैश्विक भाषा आहे. एक अशी भाषा जिला शब्दांची गरज नाही. याच भाषेमुळे अमेरिकेत बसलेला एखादा डिझायनर आपली कल्पना चीनमधला फॅक्टरीला अचूकपणे समजावू शकतो. आणि मगच आपल्या डोक्यातली ती कल्पना एक खरी वस्तू बनते. आणि हो, हे शिकणं म्हणजे फक्त ज्ञान मिळवणं नाही, तर हे एक महत्वाचं कौशल्य आहे. जर फिटर, टर्नर, मशिनिस्ट किंवा आजच्या काळातले CNC ऑपरेटर बनायचं असेल, तर ही भाषा यायलाच हवी. थोडक्यात काय? तर मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या जगात करिअर करायचं असेल, तर ड्रॉइंग वाचता आणि समजता येणं हा समजा पायाच आहे. ठीक आहे. तर आजच्या या सफरीमध्ये आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत या भाषेच्या मूळ संकल्पनेपासून. मग 3D वस्तूंना 2D मध्ये कसं आणायचं ते शिकू, त्यातले बारकावे बघू आणि अगदी आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या ऑटोकॅडपर्यंत पोचू. चला तर मग सुरुवात करूया. चला तर, पहिला विभाग, अभियांत्रिकीची वैश्विक भाषा. म्हणजे नक्की काय? कल्पना अचूकपणे पोचवणं इतकं महत्वाचं का आहे ते पाहूया. ओके, आता येतोय महत्वाचा भाग. विभाग 2, त्रिमिती ते द्विमिती. म्हणजे 3D वस्तूला 2D कागदावर आणायचं कसं? यासाठी ना 2 मुख्य पद्धती वापरल्या जातात. चला त्या समजून घेऊया. ह्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पद्धत आहे लंबजन्य प्रक्षेप किंवा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. कल्पना करा की आपल्याकडे एक बॉक्स आहे. आपण तो बरोब्बर समोरून बघतो आणि जे दिसते ते काढतो. मग बरोब्बर वरून बघतो आणि ते काढतो. आणि मग बाजूने. म्हणजे प्रत्येक बाजूचं एक वेगळं सपाट चित्र. ह्याचा सगळ्यात मोठा फायदा, आपल्याला प्रत्येक भागाची खरीखुरी अचूक मापं मिळतात. आणि दुसरी पद्धत आहे तुल्य प्रतिमा, म्हणजेच आयसोमेट्रिक व्ह्यू. आता इथे गोष्ट थोडी वेगळी आहे. इथे आपण वस्तूचं एकच चित्र काढतो, पण ते असं काढतो की आपल्याला तिच्या 3 बाजू एकाच वेळी दिसतात. यामुळे काय होतं, आपल्याला ती वस्तू प्रत्यक्षात कशी दिसेल याचा एक अंदाज येतो. एक प्रकारे हे त्या वस्तूचं 3D सारखं दिसणारं चित्र आहे. मग प्रश्न येतो की या दोन्हींपैकी वापरायची कुठली? तर उत्तर आहे दोन्ही. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आपल्याला वस्तू बनवण्यासाठी लागणारी अचूक मापं देतं, तर आयसोमेट्रिक व्ह्यू आपल्याला ती वस्तू दिसणार कशी आहे याचा पटकन अंदाज देतो. एक आहे हाऊ टू मेक इटसाठी आणि दुसरं आहे हाऊ इट लुक्ससाठी. दोन्ही मिळूनच एक परिपूर्ण डिझाईन तयार होतं. आयसोमेट्रिक ड्रॉइंग काढणं अवघड वाटतं, पण त्याची सुरुवात खूप सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी एक बेसलाईन आणि त्यावर एक पॉइंट. मग तिथून 30-30 अंशात 2 रेषा आणि एक सरळ 90 अंशात. यावर वस्तूची लांबी, रुंदी, उंची टाकायची आणि झाली तुमची आयसोमेट्रिक पेटी तयार. जगातला कोणताही क्लिष्ट आकार याच सोप्या पेटीत बसवला जातो. हीच याची गंमत आहे. ओके, तर आपण बाहेरून वस्तू कशी दिसते ते पाहिलं. पण आता पुढचा प्रश्न, वस्तूच्या आत काय आहे? कारण तेही तितकंच महत्वाचं आहे. तर विभाग 3 आहे रेखांकनातील तपशील, म्हणजे छेद आणि मापे. समजा एखादा पार्ट आतून पोकळ आहे किंवा त्याच्या आतमध्ये काहीतरी डिझाईन आहे, ते कसं दाखवणार? आपण तुटक रेषा किंवा डॉटेड लाईन्स वापरू शकतो. पण जर आतली रचना खूपच गुंतागुंतीची असेल, तर अख्खं ड्रॉइंग त्या रेषांनी भरून जाईल आणि मग ते वाचणं खूपच किचकट होऊन बसेल. मग यावर काही सोपा उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. आणि तो उपाय आहे छेद देखावा, म्हणजेच सेक्शनल व्ह्यू. कल्पना करा की आपण ती वस्तू एखाद्या सुरीने मधोमध कापली आहे. जसं सफरचंद कापल्यावर आतल्या बिया स्पष्ट दिसतात, अगदी तसंच. जो भाग कापला जातो तो आपण अशा तिरक्या रेषांनी दाखवतो. यामुळे आतली सगळी रचना एकदम स्वच्छ आणि स्पष्ट दिसते. त्या गोंधळात टाकणाऱ्या डॉटेड लाईन्सची गरजच नाही. आता दुसरी महत्वाची गोष्ट, मापं. मापांशिवाय आपलं ड्रॉइंग म्हणजे फक्त एक चित्र आहे, एक स्केच आहे. पण जेव्हा आपण त्यावर मापं देतो, म्हणजे त्याची लांबी, रुंदी, व्यास, 2 होल्समधलं अंतर, तेव्हा ते एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल बनतो.
ही मापं म्हणजे कारागिरासाठी सूचना असतात. ह्याच आकड्यांवरून ती वस्तू प्रत्यक्षात बनवली जाते. बरं. आत्तापर्यंत आपण एका एका सुट्ट्या भागाबद्दल बोललो. पण कोणतंही मशीन बघा, गाडीचं इंजिन असो किंवा साधा सायकलचा ब्रेक, ते अनेक पार्ट्स एकत्र जोडून बनलेलं असतं. मग हे एकत्र जोडलेले पार्ट्स ड्रॉइंगमध्ये कसे दाखवायचे? तेच आपण बघणार आहोत ह्या चौथ्या विभागात. यासाठी वापरलं जातं असेंब्ली आरेखन किंवा असेंब्ली ड्रॉइंग. नावाप्रमाणेच हे ड्रॉइंग दाखवतं की वेगवेगळे सुटे भाग एकत्र कसे जोडायचे आणि त्यातून एक पूर्ण मशीन किंवा वस्तू कशी तयार होईल. हे एक प्रकारे त्या वस्तूच्या जुळवणीचा नकाशाच आहे. यामुळे फिटिंग किंवा दुरुस्ती करताना खूप सोपं जातं. चला एक साधं उदाहरण घेऊया. हा सी क्लॅम्प. यात काय काय आहे? एक फ्रेम आहे, एक स्क्रू आहे, एक हँडल आहे आणि एक स्विव्हल पॅड आहे. हे सगळे भाग वेगवेगळे बनवले जातात. आणि हो, या प्रत्येक भागाचं स्वतःचं असं एक वेगळं डिटेल ड्रॉइंग असतं. आणि मग जेव्हा हे सगळे भाग एकत्र जोडले जातात, तेव्हा तयार होतो आपला हा सी क्लॅम्प. असेंब्ली ड्रॉइंग आपल्याला नेमकं हेच दाखवतं. कोणतं पार्ट कुठे बसेल, कोणता स्क्रू कुठे लागेल, सगळं काही. एकदम परफेक्ट. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण ड्रॉइंगच्या संकल्पना पाहिल्या. पण आजच्या जगात हे सगळं हाताने केलं जातं का? नाही. आता या पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. आणि इथेच एंट्री होते ऑटोकॅडची. विभाग 5. ऑटोकॅडसारख्या सॉफ्टवेअरने हे काम खूपच सोपं आणि वेगवान केलं आहे. हाताने जे ड्रॉइंग करायला तास लागायचे ते आता काही मिनिटांत होतं आणि तेही जास्त अचूकतेने. लाईन काढण्यासाठी लाईन कमांड, वर्तुळ काढण्यासाठी सर्कल कमांड, नको असलेला भाग काढण्यासाठी ट्रिम. इतकं सोपं आहे. यामुळे डिझाईनच्या प्रक्रियेला प्रचंड गती मिळाली आहे. तर आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? अभियांत्रिकी आरेखन म्हणजे फक्त रेषा आणि वर्तुळ काढण्याचं कौशल्य आहे का? तर नाही. खरं तर ही दृश्य भाषा शिकणं म्हणजे आपल्या डोक्यातल्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचं पहिलं पाऊल टाकणं. ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या कल्पनाशक्तीला आणि वास्तवाला जोडणारा एक पूल बनते. या भाषेमुळंच आपण विचार ते वस्तू हा प्रवास पूर्ण करू शकतो. तर हे कौशल्य फक्त दुसऱ्यांनी बनवलेल्या वस्तू समजून घेण्यासाठी नाही, तर स्वतः काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी आहे. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की ही निर्मितीची भाषा शिकून आपण पुढे कोणती नवीन रचना करणार आहोत?